नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या कथेमध्ये. मित्रांनो, आमचं कुटुंब हसत खेळत होतं. घरामध्ये मी, बाबा व आई आम्ही तिघेच होतो. अचानक बाबा आजारी झाले. काही दिवसानंतर ते आम्हाला सोडून निघून गेले. आता घरामध्ये फक्त आई व मीच असायचो. आई घरामध्ये एकटी असल्यामुळे तिला खूप एकटेपणा वाटायचा. त्याच वेळेस मला काही वाईट सवयी लागल्या होत्या. आई व मी काही दिवस फिरायला बाहेर गेलो. तेव्हा आईला बाबांची आठवण आली व रात्री ती माझ्या रूममध्ये येऊन माझ्यासोबत काय करू लागली हे तुम्हाला कथेमध्ये ऐकायला मिळेल. तर चला मित्रांनो, आपण आता कथेला सुरुवात करूया. मित्रांनो नमस्कार, माझं नाव महेश. आता झालं असं की आमचं कुटुंब छान होतं. कुटुंबामध्ये बाबा, आई व मी आम्ही तिघेच होतो. त्यामुळे छोटं कुटुंब व त्यातल्या त्यात आमचं कुटुंब आनंदी खूप होतं. बाबा, आई व मी आम्ही तिघेही एकमेकांना पुरेसा वेळ द्यायचो. मी नुकताच कॉलेज संपवून आता कामाला लागलो होतो. त्यामुळे घरामध्ये अजूनच आनंदाचं वातावरण होतं. एक दिवस मी कामावर असताना आईचा अचानक फोन आला. अरे, तुझ्या बाबांना बरं वाटत नाही आहे, त्यांना घेऊन हॉस्पिटलमध्ये जायचं आहे. मी लगेच सुट्टी करून हॉस्पिटलमध्ये आलो. डॉक्टरांकडनं रिपोर्ट घेतल्यानंतर ते रिपोर्ट वाचून मला थोडा वेगळं वाटलं. कारण त्या रिपोर्टमध्ये बाबांना आजार सांगितला होता. तो आजार कधीच बरा होऊ शकत नाही. पण आता फक्त डॉक्टरने सांगितलं होतं की त्यांना त्यांच्या आवडीचं खाणं पिणं द्या. जेवढी त्यांची काळजी घ्याल तेवढं त्यांच्यासाठी चांगलं होईल. आम्ही बाबांना घेऊन घरी घेऊन आलो. आईला ही गोष्ट कळाली तेव्हा आई पण कुर्ती खचून गेली होती. पण ही वेळ खचण्याची नसून धीर धरण्याची आहे हे आम्हाला कळालं होतं. बाबांना आम्ही खूपच आता काळजी घेऊ लागलो. जितका जमेल तितका वेळ आम्ही दोघेही बाबांसोबतच असायचो. पण हळूहळू जसे दिवस वाढत चालले तशी तशी बाबांची तब्येत खराब होत गेली. काही दिवसानंतर बाबा आम्हाला सोडून येऊन गेले. ही गोष्ट आम्हाला जरी न पचण्यासारखी असली तरी त्यामधनं बाहेर पडणं हे गरजेचं होतं. कारण आम्ही दोघेच एकमेकांना आधार होतो. आता बाबा गेल्यानंतर त्यांची आठवण आईला खूप येऊ लागली. जेव्हाही आठवण यायची तेव्हा आई एकटीच रडत बसायची. मी जेव्हा समोर असायचो, म्हणजेच जेव्हा मी कामाला गेलेलो नसायचो, तेव्हा आई रडायला लागली की मी तिला शांत करायचो. पण जेव्हा बाबा मी घरात नसायचो व आई एकटी असायची तेव्हा ती रडायची व स्वतःच शांत होऊन बसायची. काय करावं काही कळतच नव्हतं. या सर्व परिस्थितीमध्ये खूपच अवघड होऊन बसलं होतं. जेव्हा बाबा होते तेव्हा ते माझ्या प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवायचे. पण आता असं झालं की बाबा नसल्यामुळे माझं घरी उशिरा येऊ लागलं. कारण माझ्यावर आता कोणाचाच धाक राहिलेला नव्हता. नकळत माझी संगतही वाईट होऊ लागली व मला काही वाईट सवयी लागू लागल्या. त्यामुळे आईला माझी अजूनच काळजी वाटू लागली. एक दिवस मला सुट्टी असताना आईने मला बोलावून तिच्या बाजूला बसायला सांगितलं व आई म्हणाली, महेश, बाबा गेल्यानंतर तू घराची जबाबदारी घ्यावी असं मला वाटत होतं. पण तू मात्र आता वेगळाच होत चालला आहे. बाबा होते तेव्हा काही गोष्टी जबाबदारीने वागायचास, पण आता बाबा गेल्यानंतर तू मात्र काही जबाबदारीच नाही आहे असा का वागतोयस. आईचं हे बोलणं ऐकून मला जरा वाईट वाटलं व आपण आता यानंतर असं कधीच वागायचं नाही हा स्वतःशीच बंद केला. तर झालं, मी आता नियमितपणे पहिल्यासारखाच वागू लागलो. घरात वेळेवर निघणं व संध्याकाळी घरात वेळेवर येणं, यामुळे जरा आईलाही बरं वाटू लागलं. तिचा एकटेपणाही आता दूर होऊ लागला होता. एक दिवस कामावरनं आल्यानंतर आई म्हणाली, महेश, घरात खूप कंटाळा आलाय रे. तुझे बाबा गेल्यापासून आपण कुठे फिरायलाही नाही गेलो. एक आनंद म्हणून नाही तर कुठेतरी शरीरामध्ये आलेली मरगळ दूर करण्यासाठी आपण तुझ्या सुट्टीच्या दिवशी कुठेतरी फिरायला जाऊया.
मी आईला हो म्हणालो. मी म्हणालो, आई, मी सर्च करून तुला सांगतोच की आपल्याला फिरायला कोणतं ठिकाण चांगलं आहे. तशी आता थंडीचे दिवस होतेच, त्यामुळे नक्की फिरायला कुठं जावं हे मी आता बघतच होतो. त्यानंतर आमचं ठरलं की आपण शांत ठिकाणी कुठेतरी लांब फिरायला जाऊया. आम्ही दोघेही आमची गाडी घेऊन फिरायला निघालो. तसं मी कामामध्येही सुट्ट्या टाकल्याच होत्या. रस्त्यामध्ये जाताना आई, बाबा व माझं एक आवडतं हॉटेल लागलं. आमची आठवण आली बाबांची, म्हणून आम्ही तिघेही तिथे जेवायला जायचो. म्हणून आम्ही तिथे दोघे जेवायला गेलो. जेवण करताना आईचे डोळे पाण्याने भरून आले. तिला रडायला आलं. मी आईला शांत करत म्हणालो, आई, असं होतच राहील, पण तू काय प्रत्येक ठिकाणी गेल्यावर रडतच राहणार का? त्यामुळे आपल्या आनंदामध्ये अजूनच काहीतरी वेगळं घडल्यासारखं होईल. आई हो म्हणाली. आम्ही दोघांनी जेवण केल्यानंतर आम्ही पुढच्या प्रवासाला पुन्हा निघालो. आता आम्ही आमच्या फिरण्याच्या म्हणजे पर्यटन ठिकाणी पोहोचलो. आम्ही आमच्यासाठी एक हॉटेलमधील रूम बुक केली होती. तिथे गेल्यानंतर सगळ्यात आधी प्रवासामुळे जमल्यामुळे मी जाऊन छान प्रकारे आंघोळ करून आलो. त्यानंतर मी समोरची खिडकी उघडताच माझ्या डोळ्याला विश्वास बसणार नाही इतकं संध्याकाळचं मनमोहक असं दृश्य माझ्या डोळ्यांना दिसलं. समोरच गर्द हिरवी झाडी, पक्ष्यांचा येणारा आवाज यामुळे मन खूपच प्रफुल्लित झालं. तेवढ्यात आईसुद्धा माझ्याजवळ आली व ती बघतच राहिली. पुढं आता काय? तर आम्ही दोघेही संध्याकाळी बाहेर फिरायला निघालो. संध्याकाळचं वातावरण तिथलं विलक्षणीय सुंदर होतं. तिथे आम्ही फेरफटका मारत असताना खूप सारे पर्यटक त्यांच्या कुटुंबासोबत तिथे उपस्थित होते. त्यानंतर आम्ही दोघेही जेवण करायला एका हॉटेलवर गेलो. तिथे छान प्रकारे रुचकर जेवण केल्यानंतर पुन्हा आम्ही आमच्या रूमवर आलो. रूमवर आल्यानंतर खूप वेळा आम्ही दोघेही एकमेकाशी गप्पा मारत बसलो. न जाणो पण आई आता माझ्याशी काही वेगळीच, जणू काही माझी मैत्रीण असल्यासारखी माझ्याशी बोलू लागली होती. ती म्हणाली, महेश, तू इतका मोठा झालास पण आजपर्यंत तुला एक मैत्रीणसुद्धा नाही का रे? मी म्हणालो, नाही आई, व मी हसू लागलो. पण आई अचानक माझ्यासोबत आज असं का वागते हेच मला कळत नव्हतं. बोलत असताना आई म्हणाली, बघ, आज नाही तर उद्या तुझं लग्न करावं लागेल, त्यामुळे काही गोष्टींचं ज्ञान तुला असणं आवश्यक आहे. मी हो म्हणालो. आता आईला कसं सांगणार त्या सर्व गोष्टी मी आधीच करून बसलेलो आहे, पण मी आईच्या होकारात होकार देतच होतो. आई म्हणाली, बघ, जर तुला काही कळत नसेल, काही समजून घ्यायचं असेल तर तू मला विचारू शकतोस. आता हे सर्व आमचं बोलणं चालू असतानाच आई म्हणाली, तुझे बाबा व मी असंच फिरायला गेलो की रात्रभर खूपच मज्जा करायचो. आईच्या तोंडून हे शब्द ऐकल्यानंतर मी आईला विचारलं, आई, कोणती मज्जा गं? तेव्हा आई म्हणाली, अरे, आम्ही दोघेही त्या प्रकारची मजा करायचो जी मजा एक नवरा बायको करतात. आता मला मिळालं होतं की आई चांगलीच मूडमध्ये येत चालली आहे. पण आता खूप वेळ झाल्यामुळे व प्रवासात दमल्यामुळे मला हळूहळू झोप येऊ लागली. मी आता झोपायचं म्हणून आईला म्हणालो, आई, मी झोपू का? आई म्हणाली, अरे हो, बघ, मी बडबड करत बसले, तू झोपून घे, मी थोड्या वेळ टी व्ही बघते, मग मी पण झोपून घेते. असं म्हणताच मी डोळे लावले व मला केव्हा झोप लागली कळालीच नाही. जेव्हा जाग आली तेव्हा आईने टी व्हीवर एक वेगळाच काहीतरी कार्यक्रम लावला होता. ते बघून मी अवाकच झालो. आई व चक्क असं बघते यावर माझा विश्वासच नव्हता. मी चुळबुळ सुरू केली. ते बघत असताना मीही आता जरा मूडमध्ये येऊ लागलो होतो. आता आई खोलीमध्ये अंधार करून बसली व ते सर्व बघतच होती. अचानक आईने एक हात माझ्या जवळ आणला व ते पकडू लागली. आता काय करावं हे काहीच कळत नव्हतं. मलाही मूडमध्ये असल्यामुळे आईला नकारही देता येत नव्हता. ते सर्व करत असतानाच आई मला कानात हळूच म्हणाली, महेश, मला माहितीच तू जागा आहेस,
झोपण्याचं सोंग घेऊ नकोस. उठ, जागा हो व माझ्यासोबत तेच कर जे तुला हवं आहे व मलाही हवं आहे. तुझे बाबा गेल्यानंतर खूप दिवसांपासून माझ्यासोबत ते कोणी केलंच नाही रे. आज तू करशील तर माझं मन खूप मोकळं होईल. बघ तर आपल्या समोर पण तोच कार्यक्रम चालू आहे व आपल्या दोघांनाही तोच कार्यक्रम इथे करायचा आहे. या रूममध्ये तू व मी सोडून कोणच नाही आहे. बाहेर थंडी पण खूपच आहे. आपल्या दोघांना हे करायला खूपच मजा येईल. आईचं हे सर्व बोलणं ऐकताच मी अंगावरील चादर बाजूला करून आईसोबत जोरात कार्यक्रम करू लागलो. रात्रभर आम्ही दोघांनी एकमेकांना काही झोपूनच दिलं नाही. तर मित्रांनो, तुम्हाला आपली ही कथा कशी वाटली हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. कथा आवडली असल्यास चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, कारण मी रोजच तुमच्यासाठी अशाच नवनवीन कथा घेऊन येत राहील. मित्रांनो, भेटूया आता आपण आपल्या पुढच्या नवीन कथेमध्ये. तोपर्यंत तुम्ही वेळेत वेळ देऊन आपली कथा ऐकल्याबद्दल तुमच्या सर्वांचं खूप खूप धन्यवाद.